रोज रोज मुलांना नाश्त्याला काय द्यायचा हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो। तर चला आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे पहा मी 2 वाट्या सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक खोबरं किसून घ्यायचं आहे। खूप जास्त बारीक किसणीने किसू नका, थोडे आपल्याला जाड किसणीचा या ठिकाणी वापर करायचा आहे, म्हणजे हा खोबऱ्याचा किस थोडासा जाडसर पडेल। इथे पाहू शकता तुम्ही खोबऱ्याचा किस आपला जाडसर आपण किसून घेतलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही सुद्धा खोबऱ्याच्या वाट्या किसून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता दोन्ही सुद्धा मी खोबऱ्याच्या वाट्या किसून घेतलेल्या आहे। त्यानंतर आपल्याला हे खोबरं एका साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1 चमचा भरून तूप घालायचं। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ड्रायफ्रूट घालायचे आहेत। इथे मी काजू आणि बदामाचे तुकडे करून घेतले होते। तुम्हाला आवडतील तेवढे तुम्ही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता। तुपावरती ड्रायफ्रूट घातल्यानंतर छान आपल्याला खमंग हे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे आहेत। आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने खोबऱ्यापासून एक भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा। तर पाहू शकता ड्रायफ्रूट अगदी छान भाजलेले आहेत। तर एका प्लेटमध्ये इथे मी ड्रायफ्रूट काढून घेते। तर त्याच कढईमध्ये आपल्याला परत 1 चमचा भरून तूप घालायचं आहे आणि जे खोबरं आपण किसून घेतलं होतं ते खोबरं आपल्याला तुपावरती घालायचं आहे आणि खमंग असं खोबरंसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। मुलांना जर असे लाडू करून ठेवले, सकाळचा रोज एक लाडू दिला की अगदी पोटसुद्धा भरतं आणि अगदी पौष्टिकसुद्धा आहे। तर इथे आपण तुपावरती खोबरं घातल्यानंतर छान असं भाजलेलं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे। तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळसुद्धा या ठिकाणी वापरू शकता। ज्या वाटीने आपण अर्धी वाटी साखर घेतली होती त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी दूध घालायचं आहे। दूध आणि साखर घातल्यानंतर आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे। इथे मी दूध व्यवस्थित उकळून घेतलं होतं। दूध उकळल्यानंतर नॉर्मल दूध झालं की ते आपण इथे वापरलेलं आहे। छान इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित हे मी दूध आटेपर्यंत परतून घेतलेलं आहे। अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे पाहू शकता दूध छान असं अगदी व्यवस्थित आटलेलं आहे। तर आपण एका ताटामध्ये हे सगळं काढून घेणार आहोत। ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। खूप जास्त थंडसुद्धा करू नका, थोडंसं गरम असेल तरी आपल्याला ह्या ठिकाणी चालणार आहे। थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आहे। कोणताही गोडाचा पदार्थ करताना पदार्थ हा थंड झाला की त्यानंतर आपल्याला विलायची पावडर घालायची आहे, म्हणजे त्याचा वास अगदी छान राहतो। विलायची पावडर घातल्यानंतर थोडंसं आपल्याला जायफळ किसायचं आहे। खूप जास्त किसू नका, अगदी थोडंसंच आपल्याला जायफळ किसून घ्यायचं आहे। जायफळ किसल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सुंठसुद्धा किसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट तळून घेतले होते ते आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत आणि छान अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याचे लाडू करून घ्यायचे आहेत। अगदी तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही छोटे किंवा मोठे लाडू करून घ्या। तर इथे मी लाडू करून घेते। इथे पाहू शकता तुम्ही मी सगळे लाडू करून घेतलेले आहे। छान असे आपले खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहे। अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांना तुम्ही एक लाडू खाऊ घातला तरी अगदी आरामात पोट भरतं।
तर तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.